नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे कारलं करून बघा. न खाणारा माणूससुद्धा बोटं चटून कारलं खाईल. तर काय केलं होतं, सुरुवातीला मी 2 कारली घेतली, धुवून घेतलीत आणि त्याला मधने चिरून त्याच्यातल्या बिया काढल्या आणि ते बारीक बारीक पीस करून घेतले आणि 10 मिनटं पण खूपच होतात. गरम पाण्यात, उकळत्या पाण्यात टाकले त्यांना आणि काढून घेतल्यानंतर लगेच, जेणेकरून थोडासा कडूपणा जाईल त्याचा आणि त्याच्यावर जे केमिकल वगैरे असतात ते पण जातात. आणि मग कढईत तेल गरम करायला लावलं, त्यामध्ये मोहरी टाकली, लसूण कोथिंबीर टाकली आणि आपण हे 10 मिनिट गरम पाण्यात काढलेले कारलं टाकलं. ते थोडेसे फ्राय करून घेतले तेलासोबत. नंतर मग हळद टाकली आणि चटणी टाकली, 3 चमचे चटणी टाकली माझ्या अंदाजाने. शेंगदाण्याचा कूट टाकून पाणी घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि चवीला मीठ टाकलं आणि सगळ्यात सिक्रेट गोष्ट म्हणजे यामध्ये थोडासा गूळ टाकला, जेणेकरून चव बॅलन्स होती, त्याची कडू तिखट सगळी चव बॅलन्स होती. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ माझ्या कुठपर्यंत जातात ते मला कमेंट करून सांगा. चला, तोपर्यंत भेटूया ना पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.